महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पेपर फुटीचं सत्र हे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात नीट आणि टीईटीचा पेपर फुटला आणि यानंतर एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचा सुद्धा पेपर जो आहे तो फुटला। मात्र या पेपर फुटल्यानंतर विरोधी पक्षनेते मंडळी असतील किंवा रोहित पवार असतील यांनी आवाज उठवला। मात्र आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे विविध कारणं सध्या समोर येताना पाहायला मिळत होती। मग नीटचा पेपर फुटला त्यावेळेला संपूर्ण जे खाजगी क्लासेस असतील त्यांच्या माध्यमातून तो पेपर फुटल्याचं समोर आलं। त्यानंतर टीईटीचा सुद्धा पेपर फुटला। या सगळ्याचे गदारोळ अधिवेशनात पाहायला मिळाले। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय एमपीएससीचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे आणि या एमपीएससीचा ड्रग इन्स्पेक्टरचा जो पेपर आहे तो फुटला आणि यानंतर एक महत्त्वाचं घबाड जे ते या पेपर फुटी मागचं होतं ते समोर आलंय। एक मोठंच घटना जी आहे ती नेमका हा पेपर कसा फुटला ते कारण आता समोर आलेलं आहे। ते म्हणजे एका लव्ह स्टोरीमधून म्हणजे एका प्रेमसंबंधातून एमपीएससीचा पेपर फुटला आणि हजारो ते लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न हे भंग झालेलं आहे। मुळामध्ये पाहायला गेलं तर जी तयारी विद्यार्थी करतात मग ती नीट असो टीईटी असो एमपीएससी असो कोणतीही परीक्षा असो या परीक्षेमध्ये दिवस रात्र मेहनत करत विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात, परीक्षेला बसतात, पेपर देतात। मात्र ज्यावेळेला पेपर फुटतो किंवा ज्यावेळेला पेपर लीक होतो अशा ज्यावेळेला बातम्या समोर येतात तेव्हा सर्वाधिक नाहक त्रास हा त्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो। मात्र आत्ताच्या घटनेमध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे लव्ह स्टोरी। खरं आहे ती लव्ह स्टोरीमुळे हा एमपीएससीचा पेपर फुटला। आता ही नेमकं लव्ह स्टोरी काय ती सुरुवातीला समजून घेऊयात, त्यानंतर या प्रकरणी किती जणांना अटक झाली हे सुद्धा समजून घेणार आहोत। मुळामध्ये महत्त्वाचे ते म्हणजे यामध्ये एकीकडे लव्ह स्टोरी जरी असली तरी यामध्ये महत्त्वाची ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अप्पर सचिवाला थेट अटक करण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे काही जण आहेत म्हणजे 5 ते 6 जण आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आली। त्यांची नावं काय ती सुद्धा समजून घेणार। सुरुवातीला हे प्रेम प्रकरण काय होतं, ज्या लव्ह स्टोरीमधून हा जो पेपर फुटला ही लव्ह स्टोरी काय होती ती पहिला समजून घेणार आहोत। ती म्हणजे ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील या लव्ह स्टोरीची ही सगळी या दोघांच्या लव्ह स्टोरीची ही सगळी कथा आणि यामधून हा एमपीएससीचा पेपर जो आहे तो फुटल्याचं समोर येतंय। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीचा प्रकार हा समोर आलेला आहे। ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडल्याची माहिती समोर येत आहे। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची त्यांनी मदत घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते। यासोबतच ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी म्हणजे प्रेम संबंध होते जे गौरव पाटील सोबत त्याचे प्रेम संबंध होते त्या गौरव पाटीलला सुद्धा तिने पेपर जो तो दिला। एमपीएससीच्या ड्रग्स इन्स्पेक्टरचा हा जो पेपर होता जो फुटल्याची बातमी समोर येते त्याच पेपर संदर्भातला फोटो जो आहे तो तिच्या वडिलांनी मिळवला आणि नंतर त्या हा फोटो ऋतुजा पाटीलनं गौरवला दिला। त्यानंतर परीक्षा झाली आणि परीक्षेत ऋतुजा पाटील पात्र झाली। मात्र या परीक्षेनंतर दोघांमध्ये आपापसात भांडणं झाली। त्यानंतर या भांडणाचं रूपांतर थेट प्रेमसंबंधातलं जे रूपांतर होतं ते भांडणानंतर थेट ब्रेकअपपर्यंत गेलं आणि यानंतर या सगळ्या घटना ज्या त्या समोर येताना पाहायला मिळाला। ब्रेकअप झाल्यानंतर काय झालं तर पुढे या जो पेपर ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी तिच्यासाठी जो मिळवला होता दलालाकडून जो पेपर घेतला होता त्यानंतर तिनं जो पेपर गौरवला दिला। मात्र प्रेम संबंधातून जेव्हा ब्रेकअप झाला त्यानंतर गौरवनं जे मोठे साधारणतः दोघांमध्ये वाद झाला आणि वादानंतर ब्रेकअप झाला आणि गौरव पाटील यांना स्वतःच ऋतुजा विरोधात एमपीएससीमध्ये तक्रार केली आणि यामध्ये गौरव पाटीलनं तक्रारीनंतर पुन्हा एमपीएससीमध्ये ईमेल करून मी मुद्दाम पेपर फुटीचा बनाव केला असंही कळलं। मुळामध्ये अनेक विद्यार्थी ह्या परीक्षेचा अभ्यास करत होते, या परीक्षेची तयारी करत होते। मात्र असं ज्यावेळेला घटना समोर येतात त्याची संपूर्ण स्तरावरून आता चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। महत्त्वाचं आहे ते म्हणजे यामध्ये अप्पर सचिवाला अटक झालेली आहे, त्यांचं नाव काय आणि नेमकं किती जणांना अटक झाली ही सुद्धा समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे जी भरती प्रक्रिया होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। एकीकडे पेपर फुटल्याचं जे काही प्रकरण समोर आलं त्यानंतर आता भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा रद्द झाली आहे। त्यामुळं एमपीएससीमध्ये अनेक दावे समोर येताना पाहायला मिळत आहेत। तर औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीच्या अप्पर सचिवाला अटक करण्यात आली। एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे।
प्रेम प्रकरणातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा येत असला तरी या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास असेल हा सर्वतोपरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणी आपण पाहायला गेलं तर पेपर 40 लाखांना विक्री केल्याचा आरोप हा आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीला केला होता। MPSCचा पेपर फुटल्याचं ज्यावेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये विविध मुद्दे त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले होते आणि त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 40 लाखांना हा पेपर विक्री केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। दरम्यान पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटीलची भूमिकाही संशयास्पद असल्याचं त्यावेळेला सुरुवातीला समोर येत होतं आणि आता MPSCच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक करण्यात आली आहे। परीक्षार्थी म्हणजे जिच्या वडिलांनी आणि जिने MPSCचा पेपर दिला ती म्हणजे ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीतला सूत्रधार अमृत पाटील याला म्हणजे ऋतुजा पाटील आणि अमृत पाटील यांना सुद्धा या सगळ्यामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे गौरव पाटीलला सुद्धा या सगळ्यामध्ये तपास त्याचा सुरू आहे, मात्र त्याची भूमिका संशयास्पद आहे। महत्त्वाचं म्हणजे अद्याप त्याला अटक झाली नाही आहे। लव्ह स्टोरीमधून हा पेपर फुटल्याचं समोर येत आहे। दरम्यान ही जी परीक्षा होती ती कधी झाली होती ते सुद्धा पाहणार आहोत। 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा जी आहे ती पार पडली होती। 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता। मुलाखतीसाठी 500 उमेदवार हे पात्र ठरले होते, त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती या 1 जुलै ते 2 या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै या कालावधी घेण्यात आल्या। यानंतर पात्र 485 आणि 3 अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र आता ज्या प्रकारे पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आलं आहे, लव्ह स्टोरीच्या माध्यमातून हा पेपर जो फुटल्याचं सध्या माहिती जी समोर येते आणि यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे जी भरती प्रक्रिया होती ती भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळं साधारणतः पाहायला गेलं तर नीट झालं, त्यानंतर TET झालं आणि आता MPSC। महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्या खाजगी क्लासेसच्या माध्यमातून जो नीटचा पेपर फुटला होता त्यानंतर संपूर्ण प्रशासनापर्यंत हे विषय गेला होता, मात्र आता एक लव्ह स्टोरी समोर येते आणि ज्याच्यातून हा पेपर फुटतो। त्यामुळे आता हे गांभीर्यानं सरकार कसं याकडे पाहतंय आणि यामध्ये जो गौरव पाटील जो महत्त्वाचा आहे ज्यानं तक्रार केली मात्र त्याची भूमिका संशयास्पद वाटत आहे, मात्र त्याला अद्याप अटक झाल्याची माहिती समोर येत नाही। त्यामुळे त्याची अटक नेमकी कधी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इतकंच या सगळ्या घटनेवरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।